बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खात असलेला लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात प्रकरणी दररोज नवनव्या आणि धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। आता तर वादात सापडलेल्या मिरगावातील ईशानेश्वर मंदिरासाठी महाराष्ट्र सरकारने तब्बल 1,05,00,000 रुपयांचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णय समोर आलाय। धक्कादायक बाब म्हणजे पर्यटनाचा निधी मंदिरासाठी दिल्याचा आरोप करत खरात सरकार पुरस्कृत असा दावा आरटीआय ॲक्टिव्हिस्ट आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेला आहे। 31 मार्च 2018 रोजीचा शासन निर्णय पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने काढलेला आहे। त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जयकुमार रावल यांच्याकडे खातं होतं। याविषयी जेव्हा रावल यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर देणं टाळलं। यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय। सर तुमच्याकडनं निधी आला होता सर। सर तुमच्याकडनं निधी आला होता सर। बाबा सरकार पुरस्कृत बाबा आहे की काय अशी शंका घ्यायला जागा आहे असं मी म्हटलं होतं आणि ते आता सिद्ध होतानाही दिसतंय। हे जे काही स्ट्रक्चर आहे त्याला मंदिर म्हटलं झालं गेलं आणि त्याच्यासाठी 1,05,00,000 रुपये मंजूर झाले। हे सगळं जे घडलंय त्याला शासन जबाबदार आहे, शासनातले मंत्री जबाबदार आहेत, ज्यांनी प्रस्ताव मांडला ते जबाबदार आहेत, ज्या सचिवांनी हे प्रस्ताव मंजूर केले ते जबाबदार आहेत। या सरकारच्या माध्यमातून त्याच मंदिराला कशा प्रकारची मागणी जर केली असेल आणि त्याला परवानगी कोणी दिली आणि ती परवानगी देताना कोणी मागणी केली याचा उल्लेख आज तुम्ही केल्यामुळे आज आम्ही सभागृहामध्ये करू। त्याला कोणी शिफारस केली आणि त्याला मंजुरी दिली यातला सूत्रधार कोण आहे तो बाहेर आला पाहिजे। मी तो GR विधानसभेत दाखवलेला आहे। 2017 मध्ये रावल हे त्या विभागाचे मंत्री होते आणि त्यांच्याच मंत्रालयातून त्यावेळेस जे GR आहेत त्याला खूप तीर्थस्थळाला त्यांनी पैसे दिलेले आहेत। त्याच्यामध्ये 11व्या क्रमांकावर या भोंदू बाबा अशोक खरातच्या देवस्थानाला 1.5 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत। तर विरोधकांच्या प्रश्नानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी निधी वाटपाचा चुकीचा अर्थ काढू नये असं स्पष्टीकरण दिलं। मला वाटतं ज्यावेळेला पर्यटन क्षेत्र म्हणून एखादं जेव्हा देवस्थान असतं तिथल्या भाविकांच्यासाठी ह्या सुविधा असतात, त्या काही कोणाच्या वैयक्तिक मालकीच्या नसतात। सरकारी जेव्हा आपण निधी खर्च करतो त्यावेळेस त्या सार्वजनिक उपयोगासाठीच्या असतात। त्याच उद्देशाने हा निधी दिलेला असावा। ह्याच्यामध्ये आता जे प्रकरण घडले त्याला त्याच्यामध्ये थेट जोडणे कारण चुकीचं राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।